सगळ्या मुंबईकरांचं जनजीवन विस्कळीत केलंय, धुलीमय केलंय, खड्डेमय केलंय. त्यावर जे घडलं त्यावर बोलायलाच दिलं नाही. म्हणजे जिवंत लोकांना तर न्याय मिळणारच नाही दिसतंय, पण मृत पावलेल्या व्यक्तींना शाब्दिक प्रकारे श्रद्धांजली वाहण्याचं पण औदार्य जर सत्ताधारी म्हणून दाखवत नसतील तर मला वाटतं याचा निषेध केला पाहिजे. ज्या प्रकारे हादसा घडला त्याच्यामध्ये बाहेरून आलेला जौनपूरवरनं आलेली व्यक्ती होती. जे जौनपूर मतदारसंघ माननीय सन्माननीय पंतप्रधान यांचा तो मतदारसंघ, त्या मतदारसंघातल्या व्यक्तीला मृत पावला. आमच्या मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्राच्या राज्य सरकारने, मुंबई महापालिकेचा रोल थोडा कमी आहे, पण महाराष्ट्र राज्य सरकारचं जो MMRDA जो ज्यांच्याकडे ते रिजन त्या लोकांनी दुर्लक्षित केलं आणि आज ती व्यक्ती मृत्युमुखी पडलीच. पण त्याबरोबर दुसरी जी आहे तिला मी पाहून आली. मी त्याच्या शेजारी असलेल्या उपासनी हॉस्पिटलचं तुमच्या माध्यमातून मी त्यांना मनापासून धन्यवाद देते. आणि जेव्हा मी पोचले तेव्हा मला कळलं ज्या क्षणाला हा किस्सा घडला त्या क्षणाला स्वतःच्या जागेवरच्या रिसेप्शन पासून सगळे धावत गेले. नुसतं धावत नाही गेले, स्ट्रेचर, त्याच्यानंतर व्हीलचेअर, डॉक्टर्स, सिस्टर्स सगळे गेले आणि जास्तीत जास्त लवकर त्या लोकांना आपल्याला काय हेल्प करता येईल का. परंतु जो मृत्युमुखी पडला त्याच्या डायरेक्ट ते संपूर्ण डोक्यावर आल्यामुळे